आणि प्रथमतः आपण बसलोय। प्रथमतः या ठिकाणी सत्ताधारी जे पक्ष आहे त्यांचा निषेध आहे आणि विरोधी पक्ष आहे त्यांचा सुद्धा निषेध आहे। कारण विरोधी पक्ष बी आहे ना तोंडमोड गिळून आहे आणि आपल्या लेकरा बाळांवर जे हल्ले होतात हे फक्त वाट पाहतोय, कोणतरी भांडवल करतोय, कोणतरी सत्ताधारी सांत्वन करतो आणि कोणतरी आहे ना निधी देऊन गप्प बसवतो। परंतु आपला जीव पैशाचा मोल आहे। तर या ठिकाणी जे कोणी मदत करतात पैशाची तर त्यांना एकच सांगणे का बिबट्याला आहे ना तुमचा मुलगा द्या, आम्ही तुम्हाला मदत करतो। 50 लाखाची 1 कोटीची आम्ही सामान्य नागरिक मदत करतो, फक्त तुमचं पोरग सोडा बिबट्यामध्ये। आणि यापुढे जर हल्ले नाही थांबले तर हे वनपाल वनरक्षक आणि त्यांचे काय आरोपी जे अधिकारी यांना तर घर पाहायला गेलं तर जंगलात बांधून ठेवलं पाहिजे आणि इथून पुढे तेच होणार आहे। आणि हे मंत्री संत्री कोण आता मागच्या वेळेस 8 दिवसापूर्वी पिंपरखेडला पंचतळे या ठिकाणी घटना घडली, त्या ठिकाणच्या नागरिकांनी एकच मागणी केली का त्या ठिकाणी कलेक्टर आणि वन मंत्री आले पाहिजे। परंतु वन मंत्र्यांना यायला टाइम नाही, कलेक्टरला यायला टाइम नाही आणि त्या ठिकाणी पोकळ आश्वासने देतात। त्या अगोदर एक आजी वारली 200 पिंजरे लावतो म्हटले, तुमचे 200 पिंजरे गेले कुठं? आणि तुम्ही म्हणता नरभिक्षक बिबट्या पकडलाय, परंतु तुम्ही तो टेस्ट केलाय का? त्याचा डीएनए टेस्ट केलाय का? नरभक्षकच आहे का? कोणताही बिबट्या पकडायचा, जनतेला खुश करायचं, जनतेला सांगायचं का नरभिक्षक बिबट्या पकडला। आज आमच्या बी माळराणा मळाला माळुंगे परवळ या ठिकाणी किती बिबटे रात्रीचे सोडले जातात या वन अधिकाऱ्यांकडून। आणि पहिली गोष्ट हे सोडायचं काम नाही त्यांचं, तुम्हाला जंगल एवढी नाही तर 5-5 एकर सामान्य जनतेला तुमचं जंगल द्या, आम्ही तिथे ना आम्ही बिबट्याची राहायची सोय करतो। आणि वेळ आली तर बिबट्याला काही खायला नाही भेटलं तर हे राजकारणी जे असतील त्यांना आम्ही तोडून त्या जंगलामध्ये सोडून देऊ का? त्यांना खायचं खाऊ द्या आणि त्यांना त्यांचा आदिवासी तिथे राहू द्या। परंतु आम्हाला त्रास नकोय, आमच्या लेकरा बाळांना त्रास नकोय, आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी आज खरंच आहे ना जिगरीचं होतंय। आज पिंपरखेडला घटना घडली, जुन्नरला आहे, आंबेगावला आहे। आज आपण काय परिस्थितीमध्ये जगतोय? आज इलेक्शन मध्ये मोठमोठी पॅकेज देतात, इलेक्शनला मतदान रुपये ना पैसे वाटतात, परंतु या बिबट्याच्या उपाययोजनाबद्दल पिंजरा खरेदी करण्याच्या संदर्भात काल कोणीतरी मेसेज ग्रुपला व्हायरल केला। या ठिकाणी एक मेसेज होता का एक नेता एका नेत्याजवळ गेला तालुक्याच्या प्रतिनिधीजवळ आणि त्यांना मागणी केली का भोंग्याची गाडी फिरवा, परंतु तालुक्याचा नेता म्हटला आमची कामं नाही। अरे मग ही कोणची कामं आहे? या आमदार खासदारांची कामं काय? का जनता मेल्यावर फक्त सांत्वन करायला यायचं, गप मिळून गप बसायचं आणि या विरोधी पक्षाचे नेते बी कुठे? फक्त तुम्ही तुमचं राजकारणापुरता जनतेचा वापर करता, हा कुठेतरी थांबवा। आणि वेळेस आजचं आंदोलन हे सर्वपक्षीय सामान्य जनतेचं आहे। सुरेश भाऊ निकम साहेब या ठिकाणी आपण उपस्थित आहे एक पक्षाचे पदाधिकारी म्हणून, तर पुढचं आंदोलन हे सामान्य जनतांनी ज्यावेळेस हातात घेतलेलं असेल त्यावेळेस एकाही राजकारण्याला सुट्टी नसेल। हे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता मी या ठिकाणी सांगतो का यापुढचं आंदोलन, यापुढे घटना घडली तर या ठिकाणी विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो त्या नेत्यांना सुट्टी नाही, एकालाही नेत्याला गावात प्रवेश बंदी नाही। आजच नाही, आज सगळे जमले तिथं, त्यांना वॉर्निंग देतोय। ज्या वेळेस आता इथून पुढे ज्या निवडणूक आहे एकालाही निवडणुकीला प्रचारात येऊन द्यायचं नाही गावामध्ये। पुढच्या निवडणुकीचा बहिष्कार टाकला पाहिजे, एक बी नेता गावात नाही आला पाहिजे, कोणताही सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो। एवढंच मी जनतेला कळकळीचं आवाहन करतो, काही एकही नेता आपल्या गावात